मंडळी तुम्हाला काय वाटतं मी फॉरेनमध्ये नाही, हे महाराष्ट्रातलं एकदम ऑफबीट ठिकाण आहे जिथे महाराष्ट्रातली लाईफलाईन म्हणजेच कोयना नदी वाहते. अशा कोयना नगरमध्ये आम्ही आलेलो आहे. या मान्सूनमध्ये जर तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर हे ठिकाण नक्कीच तुमच्यासाठी. तर लोणावळा, माथेरान ही सगळी ठिकाणं आता कॉमन झालेली आहेत, त्याच्यामुळे आता आपल्याला शोधायचे ऑफबीट ठिकाणं आणि त्याच्यासाठीच आम्ही आलो कोयना नगरमध्ये. इतकं सुंदर असं हे ठिकाण आहे की पावसाळ्यात येणे इथे मस्त आहे. इतके सुंदर इथे छान ढग उतरलेत, इथून परत जावं असं वाटतच नाही. त्याच्यामुळे आपण सुरू करूयात मस्तपैकी कोयना नगर एक्सप्लोअर करायला. उतरलेले आहे तिथे खालती बघायला खूप छान मजा येते आहे आणि छान वाटते. आता सध्या छान छान पाऊस पडत आहे सगळीकडेच. सो आम्ही मस्तपैकी रोड ट्रिपसाठी चाललोय का. लग्न झाल्यावर तोच कार्यक्रम करायचा. पाऊस पडतोय आणि आम्ही आलोय कोयना नगर मध्ये. येस, आफ्टर 10 years. येस, ऑलमोस्ट आफ्टर 10 years. पुण्याचा जो रोड आहे तो इतका म्हणजे काय म्हणूयात की इतका भयानक आहे की आय डोंट नो. आता खूप खडकाळ आणि खूप घाणेरडा रोड आहे. अजिबात खड्ड्यात रोड आहे हा. म्हणजे खड्ड्यात रोड पण नाही, खड्डेच आहेत नुसते. सो तिथे येताना बी केअरफुल. कराडपासून साधारण 2-2.5 तासांच्या अंतरावरती हे आहे ते. सध्या वातावरण खूप छान आहे, सगळीकडे पाऊस वगैरे पडतो. सो वी डिसाइडेड टू डू रोड ट्रिप हिअर. त्याला गेलं तर इथे नेहरू उद्यान आहे जिथे आता आम्ही आलं. तिथून पण कोयना धरणाचा व्ह्यू दिसतो. कोयना धरण आहे आणि त्याचबरोबर इथे समोर 1-2 छोटे रेस्टॉरंट्स आहेत, तिथे तुम्ही भजी, चहा वगैरे सगळे काय घेऊ शकता. आणि त्याच्याबरोबरच इथे आहे कोयना व्याघ्र प्रकल्प, ते पण छान आहे बघण्यासाठी. ते धबधबे वगैरे पण इथूनच, बट आय डोंट नो की रोड्स वगैरे इथे कितपत चांगले असतील. सो लेट्स सी, आधी इथलं नेहरू उद्यान बघूयात कितपत वेळ मिळतो. आम्ही आलोय नेहरू उद्यान मध्ये. छान छान पाऊस पडतोय. तिकीट 20 रुपये आहे ना लहान मुलांना? 5 वर्षापासून पुढे सगळ्यांना 20 रुपये. बरं, 20. अच्छा. जे उद्घाटन आहे ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं, म्हणून ह्याचं जे नाव आहे ते नेहरू उद्यान असं दिलेलं. बटरफ्लाय मारतो पहिलीच का पायावर घेतो. खूप मोठं उद्यान आहे, भरपूर, आणि व्ह्यू पण खूप मस्त आहे. धरणाचा व्ह्यू
जो आहे तो आम्ही बघायला चाललो. मला शांत झाल्या. अच्छा, खूप सुंदर वाटतंय. भरपूर ऑक्सिजन, शुद्ध हवा, निसर्गरम्य ठिकाण, एकदम सगळ्याशी नव्हता जाणार अतिशय सुंदर असं निसर्गरम्य परिसर. तिथे सगळे कोयना धरणाची माहिती वगैरे त्यांनी दिलेली आहे. व्ह्यू वगैरे बघून झाल्या. आता जिथे कोयना धरणाची जिथे माहिती वगैरे देतात तिथे बघायला जातो. मी शूट करायला दिलं तर नक्की शूट करा. महाराष्ट्राची लाईफलाईन असं म्हटलं जातं. तर कोयना धरण हे कसं बांधलं, पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे इथे आले होते ओपनिंगला, त्यावेळेला कशा पद्धतीने इथे कामकाज झालं त्याच्याबद्दलची सगळी गाथा जी आहे ती इथे आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आता म्हणून एक माहितीपाठ पण दाखवला जातो. तर ते सकाळी 11 वाजता एक शो असतो, संध्याकाळी 5 वाजता एक शो असतो. तर आता जे आपण बघितलं ते हा धबधबा, कोयनेचे आमंत्रण, यशवंत. तर 1955 साली कसं होतं, 2004 साली कोयना कॉलनी ही कशी केली. कोयना नदीबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. कोयनेला महाराष्ट्राची भाग्यरेषा असं पण म्हणलं जातं, द लाईफ लाईन ऑफ महाराष्ट्र. काय आहे सगळी हिस्ट्री, कशा पद्धतीने कोयना धरण हे उभं केलं गेलं. ऑलमोस्ट 26 फेब्रुवारी 1972 साली जे आहे ते कोयना धरणाचं काम आहे ते पूर्ण झालं. हां, हे सगळे ओरिजिनल फोटो आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी जे आले होते त्याचं कामाची पाहणी करायला सुरुवातीला, यशवंतराव चव्हाण वगैरे सगळ्यांचे ओरिजिनल फोटोज तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. ही सगळी आहे कोयना धरणाबद्दलची माहिती. हे हिस्टॉरिक मुवमेंट्स आहेत तिथल्या काही. जवाहरलाल नेहरू जेव्हा इथे आले तेव्हा हे नेहरू मेमोरियल गार्डन जे आपण बघतोय त्याचा हा मेन हे आहे. हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट जो केला होता त्याचा लेक टॅप जो ब्लास्ट होता तो 1999 साली झाला. त्याच्याबद्दलची जे फोटोग्राफ्स आहेत ते इथे दिलेले आहेत. स्टेज 4मध्ये जे हेडरेस्ट टनेल होतं ते अशा पद्धतीनं दिसत होतं. त्याच्याबद्दलची सुद्धा जी माहिती आहे ती इथे दिलेली आहे. करताना ती मुलगी नंतर चष्मा लागला नेहरू मेमोरियल हां, फक्त तो 11 ना आम्ही चहा घ्यायला थांबलोय. भूक लागली आहे. म्हणजे इतक्या छान निसर्गाचा आनंद घेण्याची वेळ फक्त काही वेळाचीच होती, कारण नंतरचा जो रोड होता तो प्रचंड खराब होता इथला. त्याच्यामुळे मी मगाशी पण सांगितलं इथे जाताना प्लीज बी केअरफुल. आणि खरंच मला ह्याचं खूप वाईट वाटतं की इतक्या छान पर्यटन क्षेत्राला जाण्यासाठीचे जे रस्ते आहेत आपल्या महाराष्ट्रातले ते खरंच खूप खराब आहेत. सगळीकडे एकाच वेळेला कामं सुरू आहेत आणि त्याच्यामुळे जे रोड ट्रिप करणारे आहोत आपण त्यांची खूप त्रासदायक होते सगळ्यांना. जेवायला जायचं आहे मला ऑलमोस्ट 4 वाजले आणि जेवायला आम्हाला ऑलमोस्ट 4 वाजले आणि आता आम्ही ते रिव्हरसाईड इन म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिथे थांबलो. चांगलं रेस्टॉरंट आहे, गर्दी आहे अर्थातच, आणि रेस्टॉरंट चांगलं आहे. त्यांचा मेनू
जसं इन हाऊस पिझ्झा वगैरे पण मिळतं. मंडळी आता मात्र आम्हाला खूप सगळ्यांना भूक लागली होती. आमचे चेहरे बघू शकता तुम्ही. आम्ही त्याच्यामुळे आलू पराठे आणि थालीपीठं ऑर्डर केली, जे की आली थोड्या वेळानंतर, पण खूप छान होती. मी थालीपीठ ऑर्डर केलं होतं आणि आदित्यने ऑर्डर केलेला हा मस्तपैकी गरमागरम आलू पराठा. टेस्टला खरंच खूप छान होता हा. आणि हे आहे माझं गरमागरम कांद्याचं भाजणीचं थालीपीठ. ओके, तर चहा पिऊन या वन डे ट्रिपची आम्ही करतो एंडिंग. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.